भाजपाचे पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी SIR विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रियपणे कार्यरत राहावं. भाजपाची मूल तत्त्वे आत्मसात करून कामाला लागावे. येणाऱ्या उरण ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होऊन भाजपाचा आमदार विजयी होईल. आमदार श्री धैर्यशील कदम दादा. शासनाच्या वतीने मतदार याद्यांचं SIR मॅपिंगचे कामकाज सुरू असून या मतदार नोंदणीबाबत कार्यकर्ते यांनी सक्रियपणे कार्यरत राहावं. शासनाच्या निरनिराळी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. विविध विकास नीतीबाबत सर्वजण मिळून सर्वांगीण विकास करू. भाजपाचे मूलतत्व आत्मसात करून कामाला लागावं. येणाऱ्या उरण ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होऊन भाजपाचा आमदार विजयी होईल असं मत सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे नूतन आमदार माननीय श्री धैर्यशील कदमदादा यांनी व्यक्त केला. उरण ईश्वरपूर शहरातील माननीय श्री अण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यस्थळावर उरण ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व बूथ प्रमुख कार्यकर्ते यांची आढावा बैठक संपन्न झाली. प्रारंभी दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. स्वागत आणि प्रास्ताविक माजी नगरसेवक संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सहसचिव माननीय श्री विश्वनाथ डांगे बापू यांनी केलं. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल नूतन आमदार माननीय श्री धैर्यशील कदमदादा यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन माजी नगराध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार श्री भगवानराव साळुंखे, भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय श्री सम्राट महाडिक बाबा, उरण ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी माननीय श्री राहुलदादा महाडिक, उरण ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे, रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री सागरभाऊ खोत, जिल्हा उपाध्यक्ष श्री स्वरूपराव पाटील यांची भाषणं झाली. आगामी दिवसात भाजपासाठी काम करावे. प्रत्येक मतदाराची नोंद मॅपिंगद्वारा झाली पाहिजे. सर्वांनी BLO यांच्याशी संपर्क साधून मतदार नोंदणी सर्वोत्तम करून घ्यावी असं आवाहन केलं. यावेळी उरण ईश्वरपूर मंडल अध्यक्ष श्री संदीपराज पवार, आष्टा मंडल अध्यक्ष श्री अमर पडळकर, वाळवा मंडळ अध्यक्ष श्री अर्जुन साळुंखे, माजी नगरसेवक श्री अशोकराव देसाई, ॲडव्होकेट संपतराव पाटील, नगरसेवक अमित ओसवाल, पृथ्वीराज पाटील, राजेश माने, दयानंद चव्हाण, भाजपा युवा मोर्चाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री अभिजित रासकर, ॲडव्होकेट उमेश कोळेकर, KD पाटील, डॉक्टर सतीश बापट, सुमित पाटील, जयकर निकम, अर्जुन धोत्रे, अजित पाटील, DY तांबे, प्रकाश कनप, धोंडीराम वाटेगावकर, प्रशांत यमगर, वसीम पठाण, तणवीर चाऊस, धनंजय कारंडे, रमेश हराळे, बिरू बोते, संजय कुशिरे, पांडुरंग पाटील, मनोज खरात, अमोल विरकर, प्रवीण गावडे यांच्यासह सर्व बूथ प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आढावा बैठकीचं सूत्रसंचालन श्री बजरंग कदम यांनी केलं. शेवटी आभार माजी नगरसेवक श्री विक्रमभाऊ पाटील यांनी मानले. त्यांनी ज्यावेळेला पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांचा दौरा केला, त्यांच्या बोलण्यातनं स्पष्टपणे आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीत नाराजी दिसून आली. त्यांनी क्लिअर कट सांगितलं, आतापर्यंत आता मॅपिंगचा तर काम विषय संपलाय, आता फॉर्म वाटप काम चालू आहे. महाराष्ट्रात फक्त 54% फॉर्मचं वाटप झालं. जे राहिलेले 46% जे फॉर्म आहेत ते सगळे नाही, परंतु मेजॉरिटी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले फॉर्म वाटपचं काम आहे. ही जबाबदारी खरं तर BLOची असली तरी सुद्धा आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, BLA प्रमुख, BLA 2 म्हणून आपण काम करत असताना सर्वात जास्त महत्त्वाची जबाबदारी ही आपली. नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005.
आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.